श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य आईंच्या चरित्र वाचनाच्या सप्तमोल्लास या सत्रातला हा भाग तिसरा। ओम नमः शिवाय। आई आमच्याकडे असताना कोचीन, कल्लिकोट, कोइंबतूर, पालघाट इत्यादी ठिकाणाहून त्यांच्या दर्शनार्थ माझ्या ओळखीचे व यांच्या ओळखीचे लोक येत असत. 3-3 दिवस राहून दर्शन, भजन, कीर्तन व संभाषणाचा लाभ घेऊन ते घरी परतत असत. रोज आई स्वयंपाक करीत असतात हे कोणासही कळण्यास मार्ग नव्हता. मी वाढायला गेले की ते विचारीत, "वहिनी, तुमच्या घरचा स्वयंपाक अमृताप्रमाणे गोड कसा हो? आईंचे वास्तव्य आहे म्हणून की काय? चिंच, गूळ, मीठ, तिखट कधी कमी नाही किंवा अधिक नाही. जेवून 2 तास झाले तरी हाताचा खमंग वास कमी होत नाही. आमटी अजून 1 वाटी गटागट पिऊन टाकावी असे वाटले होते, पण तुम्हाला राहणार नाही म्हणून मनाला आवरले. उद्या आमटी पुष्कळ करा हं, म्हणजे आम्हाला मनसोक्त आमटी पिता येईल," असे म्हणत. तुम्ही सारखे इकडून तिकडे जात येत असलेले दिसता. स्वयंपाक करता का तरी कधी? नळाचा वर आहे की काय तुम्हाला? अशा प्रकारे थट्टाही करीत. त्यावर हा सर्व आईंचा प्रभाव आहे असे मी सांगितले. आईंनी ठरविल्याप्रमाणे अधिक महिन्याचा कीर्तनाचा नेम पार पडला. दुसऱ्या दिवशी समाराधना म्हणजे आईंनी गावजेवण केले. त्या दिवशी तोंडी लावण्यासाठी चटणी करता फुटाण्याची डाळ एका बाईला निवडायला दिली. डाळ निवडत असता त्यातील थोडीशी डाळ घरी नेली तर चिवड्याला होईल अशा विचाराने तिने पावशेरभर डाळ आपल्या खोचनात घालून घेतली. वास्तविक ही गोष्ट कोणालाही माहीत नव्हती, परंतु देवाची करणीच अजब. त्यामुळे झाले काय तर थोड्या वेळाने तिला शौचाला जाण्याची घाई झाली. त्यामुळे सहजच संडासभर ती डाळ पसरत गेली. त्यानंतर बायकांच्या समूहात सहज आई म्हणाल्या, "संडासात फुटाण्याची डाळ कशी काय कोण जाणे?" त्यावर त्या बाईने आपल्याकडून घडलेली चूक कबूल केली. जेवणे आटोपल्यावर सुब्रमण्यम भटजींनी आईंना प्रश्न केला, "अहो, पूजा करावयाला मला का सांगितले नाही? या गावात भटजी नसावेत असा तुमचा समज झाला की काय? तुम्हाला देवाची पूजा करण्याचा शास्त्रात आधार नाही हे तुम्ही जाणत नाही की काय?" "अहो भट मामा, गाव म्हटल्यावर भटजी हे असणारच. शास्त्रात माझ्यासारखीला देवाची पूजा करण्याचा आधार नाही हेही खरे आहे. परंतु अलीकडे साबण, तेलाच्या बाटल्या, बिस्किटाचे पुडे, कॅलेंडर इत्यादी बहुतेक वस्तूंवर स्त्रियांची चित्रे असतात. रेल्वे स्टेशनवरही बायकांना प्रथम तिकिटे दिली जातात. आगगाडी स्त्रियांच्या डब्यात पुरुषांना बसण्याचा अधिकार नाही, पण बायकांना मात्र पुरुषांच्या डब्यात बसण्यास जागा दिली जाते. नोकऱ्या देखील पुरुषांपेक्षा बायकांनाच आधी दिल्या जातात. दुकानात लक्ष्मीची तसबीर ठेवतात. शाळेमध्ये सरस्वतीच्या तसबिरीच ठेवलेल्या दिसून येतात. संसार सुखाचा होण्याकरिता पुरुषांकडून बायकांच्या तंत्रानेच वागणे होते. तेव्हा सध्याच्या युगात देवाला बायकाच प्रिय असल्याचे दिसून येत आहे. करिता आपण जर पूजा केली तर देवाला अप्रिय होणार नाही असे मला वाटले. नाहीतरी मला पूजा करायला धैर्य कसे आले असते?
असे आई त्यांना म्हणाल्या. कित्येक जोडप्यांनी महाशिवरात्र, आषाढी कार्तिकी एकादशी, गुरुपौर्णिमा या महत्त्वाच्या दिवशी पाद्यपूजा करण्याची इच्छा दर्शविली. तेव्हा त्यांना नाराज न करता अजून माझ्या अंगी तेवढा अधिकार आला नाही. पूजेचे फळ तुम्हाला मिळायला पाहिजे, तर पूजा करून घेणाऱ्याच्या अंगी योग्यता असावी लागते. जगात काय चाललेले आहे त्याचे अनुकरण करण्यापेक्षा देवाच्या नामस्मरणात अधिक मन गुंतविले असता विशेष फायदा होईल, अशा तऱ्हेने आईंनी त्यांना सांगितले. समाराधनेच्या स्वयंपाकासाठी भाड्याची भांडी आणली होती. जेवणानंतर ती परत देतेवेळी एक मोठी लोखंडी पळी हरवल्याचे कळून आले. त्याबद्दल त्यांना दंड म्हणून पैसे देण्यात आले. ती पळी स्वयंपाकिणीने नेली होती. ती गोष्ट त्या बाईला रात्रभर जाचल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण नेलेली पळी व त्या चुकीबद्दल नारळ, केळी 10 रुपये घेऊन ती आमच्याकडे आली आणि ते सर्व आईंच्या पुढे ठेवून आपल्याकडून घडलेल्या चुकीबद्दल तिने खेद प्रदर्शित केला. एकूण जी गोष्ट माणसांपासून गुप्त होती, ती गोष्ट शेवटी देवाने उघडकीस आणली. समाराधनेनंतर आईंच्या सह मी माथेरानला निघाले. प्रथम आम्ही हुबळीच्या सिद्धाश्रमात गेलो. तेथे एक दिवस मुक्काम करून दुसरे दिवशी माथेरानला जाण्यासाठी स्टेशनवर गेलो. मी आईंच्यासाठी सेकंड क्लासचे तिकीट काढणार होते, परंतु आई म्हणाल्या, मी थर्ड क्लासमध्ये बसणार. त्यावर माझा नाईलाज झाला. डब्यात फार गर्दी होती. आईंच्या हातात बांगड्या नसलेल्या पाहून एका बाईने, तुम्ही डॉक्टर आहात की नर्स आहात, असा प्रश्न केला. तेव्हा मी, होय, डॉक्टर नाही किंवा नर्सही नाही, भंगीण आहे, असे आईंनी तिला उत्तर दिले. तोच जवळ बसलेल्या बायका एकदम बाजूला सरकल्या. तेव्हा अनायसे देवाने आम्हाला जागा दिली म्हणून आई बाकावर बसल्या आणि मला पण बसायला सांगितले. उभे राहून जावे लागणार होते, पण अशा कारणामुळे आम्हाला जागा मिळाली. परंतु आईंनी स्वतःला भंगीण का म्हणून घेतले याबद्दल मात्र मला वाईट वाटले. पुढे माथेरानच्या गाडीत बसल्यावर मी आईंना प्रश्न केला, तुम्ही स्वतःला भंगीण म्हणून घेतले याचा अर्थ काय? तेव्हा तुम्हा सर्वांच्या सारख्या मी चुका काढीत असते. ते काम तुमचे जवळचे किंवा लांबचे आप्तेष्ट सुद्धा करू शकत नाहीत, कारण इतके ते कनिष्ठ काम आहे. सध्या ते काम मी करत आहे, म्हणून मी भंगीण आहे असे म्हटले. असे सांगून आईंनी माझी समजूत काढली. जन्म दिलेली आई जशी लहान मुलांची काळजी घेते, त्याप्रमाणे आई आम्हा सर्वांची काळजी घेतात. एके दिवशी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास मला अत्यंत थंडी वाजू लागली. त्यामुळे झोप येईना. मी नामस्मरण करीत स्वस्थ पडले होते. आमच्याकडे उष्ण हवा असल्याने त्या थंडीची मला कल्पना येऊ शकली नाही. त्यामुळे बरोबर पांघरून जास्त नेले नव्हते. आईंनी माझी अडचण जाणून लगेच आपल्या अंगावरील रग काढून हळूच तो मला पांघरला. त्यानंतर गाढ झोप लागली. पण सकाळी जाग लवकर आली नाही. त्यामुळे रोजचे काम सर्व आईंनी उरकून घेतले. ते भर दुपारी देखील नुकतेच उजाडल्याप्रमाणे दिसते. घनदाट झाडी असल्याने सूर्यकिरण पाहावयास मिळणे मोठे मुश्किलीचे होते. त्यामुळे किती वाजले याची मला कल्पना येऊ शकली नाही. जेव्हा मी जागी झाले तेव्हा एक ठोका पडला. घड्याळाकडे पाहते तर 7:30 वाजलेले. मी शरमल्यासारखी झाले. आईंनी माझ्या वाटणीला एकही काम शिल्लक ठेवले नाही असे जेव्हा दिसून आले
तेव्हा मला फारच वाईट वाटले. इतक्यात आई आल्या. त्या म्हणाल्या, "पाणी तापले आहे. लवकर अंघोळ करून घे." ते ऐकून अधिकच मला दुःख झाले. अंघोळ करून मी स्वयंपाकघरात गेले, तोच पाट मांडून कॉफी व फराळाची ताटली ठेवलेली दिसली. मी थोडासा जप करून मग कॉफी घ्यावी म्हणून हातात माळ घेतली, पण त्याकडे माझे लक्षच लागेना. माझ्या आईंचे प्रेम किती व कोणत्या प्रकारे मी वर्णावे? हे प्रेम मिळविण्यासाठी आईंनी किती कष्ट केले. आळशावर गंगा चालून आल्याप्रमाणे माझ्यावर दयामय आईंनी प्रेमाचा लोंढा सोडला आहे. आईंच्या रूपाने आज आपणास परमेश्वर लाभला आहे, तेव्हा आपण शक्यतो लवकर त्याची कृपा मिळवावी असे विचार माझ्या मनात घोळू लागले. त्यामुळे जप करणे जमले नाही आणि समोर ठेवलेला कॉफी व फराळही तसाच राहून गेला. इतक्यात आई तेथे आल्या आणि "विशालाक्षी, तू आ कर, मी तुझ्या तोंडात घास घालते" असे म्हणून माझ्या मस्तकाला हात लावला आणि माझ्या तोंडात उपीट घातले. तोच माझे भान हरपले. सर्वांग शीतल झाले. बऱ्याच वेळाने मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा कॉफी आणि ताटलीतील उपीट तर संपलेले दिसले, पण कॉफी प्यालेली व उपीट खाल्लेले मला आठवेना. त्यावेळचा आनंद काय अवर्णनीयच होता. आईंच्या सहवासात ज्यांना अशा आनंदाचा अनुभव आला असेल, त्यांनाच माझ्या सांगण्यातील अर्थाचा उलगडा होईल. माथेरानला माझी मैत्रीण राहत असे. तिने आमच्यासाठी राहण्याची स्वतंत्र सोय केली होती. तेथे आम्ही रोज एकेका दिशेला फिरायला जात होतो. पण आईंच्या बरोबर चालणे मला जमत नसे. चालता चालता मला कितीतरी मागे राहावे लागे. आईंचे शरीर पाहावे तर माझ्यापेक्षा स्थूल, आहार पाहावा तर अगदी मोजका. त्याउलट माझे शरीर कृश आणि आहार भरपूर असे असूनही आई कशा इतक्या भरभर चालतात असे मला वाटे. विचाराअंती आहारापेक्षा तपसामर्थ्यच बलवान आहे हे मला कळून चुकले. आईंच्या 12 वर्षाच्या प्रवासात ज्या ज्या वेळी ज्या ज्या भाषेची जरुरी भासे, त्या त्या वेळी त्या त्या भाषेत त्यांच्याकडून बोलणे होत असे. एके दिवशी आम्ही पॅनोरमा पॉइंट पाहायला म्हणून मुद्दाम गेलो. ती जागा गावापासून 4 मैल लांब असून रम्य, शांत व बसायलाही प्रशस्त अशी होती. आईंना तेथे भजन म्हणण्याची लहर आली. त्या जोरजोरात भजन म्हणू लागल्या. थोड्या वेळानंतर पॉइंट पाहायला एकदम 60-70 लोक जमले. तेव्हा आईनी लगेच भजन आवरते घेतले. त्या मंडळीत आईंना ओळखणारी मुंबईची एक पारशी बाई होती. ती दरवर्षी सिद्धाश्रमात येत असे. आईंना पाहताच तिला आनंद झाला. ती भराभर पुढे आली आणि तिने आईंना नमस्कार केला. त्यानंतर तिने दिलेल्या माहितीवरून सर्व मंडळी आईंच्याकडे आली आणि सर्वांनी आईंना वंदन केले. त्यात एक संस्थानिकांचे जोडपे होते. त्यांनी "स्वदेशी पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते" म्हणजे अर्थ काय तर हाच असे उद्गार काढले. तेथे जवळ एक हॉटेल होते. त्या पारशीबाईने हॉटेलमधून एक टेबल खुर्ची आणवली आणि आईंना खुर्चीवर बसायला विनंती केली. त्यावर तिने आईंच्या समोर सर्व मंडळींना बसविले. मंडळींना पाहून आई म्हणाल्या, "तुम्ही सर्वांनी शिस्तीत बसलेले पाहून मला वाटते की तुमच्यासह थोडा वेळ मी हरिनामाचा गजर करावा." इतके बोलून आईने "राधे श्याम" हे भजन सुरू केले. त्यावर "संदेशा आ गया यमका,
चलन की कर तयारी है. या ब्रह्मानंद स्वामींच्या पदावर आईंनी हिंदी भाषेत सुबोध कथन केले. तत्पूर्वी कानडी, मराठी, तमिळ व कोंकणी या 4 भाषेत आईंचे कीर्तन मी ऐकले होते. हिंदी भाषा मात्र आजच ऐकली. त्या ठिकाणी हिंदी भाषा बोलणारीच माणसे जास्त होती. म्हणून की काय कोण जाणे, देवाने आईंच्या मुखातून हिंदी भाषा वदविली असावी असे मला वाटते. प्रवचन संपल्यावर एक शेठ पुढे आला आणि त्याने प्रश्न केला की माझ्या आजोबांच्या वेळी आमच्या घरात अलोट संपत्ती होती, पण त्यांच्या निधनानंतर मात्र संपत्तीला हळूहळू उतरती कळा लागत चालली. सध्या तर आम्ही अत्यंत बिकट परिस्थितीत आहोत. आमच्या वडिलांनी हात घातलेल्या प्रत्येक कामात अपयश येत आहे. तेव्हा असे का व्हावे? यापुढे तरी चांगले दिवस यावे यासाठी अंगारा किंवा एखादे ताईत मंत्रून देत असाल तर कृपा करून द्या. त्यावर आई म्हणाल्या, तुमच्या आजोबांचे देवाकडे थोडे तरी लक्ष होते, परंतु तुमच्या वडिलांचे मात्र देवाकडे बिलकुल लक्ष नाही. म्हणून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जो नारायणाला धरून राहतो त्याला लक्ष्मी कधीच सोडून जात नाही. तेव्हा तो म्हणाला, आपण म्हणता त्याप्रमाणे माझ्या आजोबांजवळ फार नेम निष्ठा होती, परंतु माझ्या वडिलांचे मात्र अगदी त्यांच्या उलट आहे. दुर्व्यसनी बनल्यामुळे कर्जाचा बोजा फार झाला आहे, पण व्यापार धंद्यात मात्र ते मोठे हुशार म्हणवून घेतात. आई म्हणाल्या, लंकेचा राजा रावण हा कितीतरी हुशार होता. सोन्याच्या विटांनी बांधलेला वाडा, नवरत्नांचे सिंहासन इत्यादी त्याचे वैभव होते. त्याचे शौर्य पाहावे तर त्याने इंद्र, वरुण, वायू, ब्रह्मादी देवांना बंदीत ठेवले होते. तो आपल्या दरबारात इंद्राकडून माळ्याचे, वायूकडून झाड लोटाचे, वरुणाकडून सडा संमार्जनाचे व ब्रह्मदेवाकडून भटजीचे व इतर देवांकडून इतर कामे करवून घेत असे. नवग्रहांना तर त्याने आपल्या सिंहासनाच्या 9 पायऱ्यांवर पालथे निजविले होते इत्यादी वर्णन ग्रंथात आढळते. पण शेवटी त्याची गती काय झाली याचा जर विचार केला तर मतीच कुंठित होते. प्रश्न: रावण हा कट्टा शंकर भक्त होता. शंकराला पांढरी फुले आवडतात म्हणून त्याने आपल्या राज्यात फक्त पांढऱ्या फुलांची झाडे लावली होती असे म्हणतात. असे असून त्याची तशी अवस्था का व्हावी? आईंचे उत्तर: रावण जरी शंकराची उपासना करीत होता तरी उपासनेचे वर्म त्याने जाणलेले नव्हते. त्याचा अर्थ असा की शंकर ज्या रामाचे ध्यान करतो त्या रामाशी वैर केल्याने, त्याला दुखविल्याने शंकराची आपणावर अवकृपा होईल हे तो जाणू शकला नाही. त्यामुळे त्याची सारी भक्ती निरर्थक ठरली. तात्पर्य: मनुष्याकडून जी देवाची आराधना घडते ती पद्धतशीरच झाली पाहिजे. म्हणजे देवाला आवडेल अशीच भक्ती घडली तरच आपण सर्व प्रकारे सुखी होतो. एखादा राजा चांगला असतो त्यावेळी त्या राज्यातील नियम चांगले असतात आणि त्याच्या मागून दुसरा वाईट राजा जर आला तर त्याचे नियम वाईट असतात. परंतु निसर्गाचा राजा जो परमेश्वर हा आधीपासून अंतापर्यंत एकच असून तो अमर आहे, त्याच्या राज्यात केव्हाही एकच न्याय आहे, तो म्हणजे जसे कर्म तसे फळ देणे हा होय. प्रल्हादाने एकनिष्ठेने त्याला अडविले म्हणून त्याच्या हाकेसरशी तो धावला आणि अनेक वेळा संकटातून त्याने त्याचे रक्षण केले. द्रौपदीने एकनिष्ठेने त्याची भक्ती केली त्यामुळे तो तिचा पाठीराखा झाला. रावण
अनीतीने वागला म्हणून त्याचा सर्वस्वी नाश झाला. प्रल्हाद व द्रौपदीच्या वेळी जो कनवाळू परमेश्वर होता, तोच तुमच्या आजोबांच्या वेळीही होता, आताही आहे, पुढेही तसाच राहणार. परमेश्वर निसर्गाचा पती असल्यामुळे निसर्गाचे सूत्र त्याच्या हातात आहे. म्हणून तर मानसशास्त्रज्ञ मनातील विचार ओळखू शकतो, परंतु मनाची घडण करू शकत नाही. किंवा भौतिक शास्त्रज्ञ असला तरी तो निसर्गातील नियमात बदल करू शकत नाही. फक्त परमेश्वर मात्र हवी तेव्हा हवी तशी घडामोड करू शकतो. त्याच्या पुढे कोणाचेच काही चालत नाही. परमेश्वर अत्यंत प्रेमळ व दयामय आहे. मात्र ज्याचा जसा भाव असेल तसे तो त्याला पावतो. म्हणून मनुष्याने नेहमी त्याला शक्यतो शुद्ध भावाने आळविण्याचा प्रयत्न करावा. आपला भाव देवाला आवडला की देवाच्या कृपेने आपणास सर्व सुखे आपसुकच लाभतात. यापुढे तुम्ही तरी देवाच्या चरणी मन लागण्यासाठी काही नेम करा, म्हणजे तुम्हाला पुन्हा चांगले दिवस येतील. इथे अंगारा अगर ताईत देण्याची पद्धत नसून फक्त देवाची प्रार्थना करण्यास मी सांगत असते. प्रार्थनेनेच रोग, संकटे, दारिद्र्य सर्व काही दूर होत असल्याचा माझा आणि माझ्याकडे येणाऱ्यांचा अनुभव आहे. त्यावर शेठ म्हणाला, एकूण काय, शेवटी तुम्ही मला आस्तिक बनविलेत म्हणायचे. त्यावर माझ्याकडे बोट करून आई म्हणाल्या, यांचे मालक तंबाखू व सुपारीचे व्यापारी आहेत. त्यांनी असे काही नोकर ठेवले आहेत की निर्व्यसनी माणसाला तंबाखू व सुपारीचे महत्त्व नाना प्रकारे पटवून देऊन त्यांना व्यसनी बनवायचे आणि त्याबद्दल इतर नोकर म्हणजे फक्त तंबाखू व सुपारी खपविण्याचे जे काम करतात त्यांच्यापेक्षा त्यांना अधिक पगार द्यावयाचा. माझ्या मालकांचे पण तसेच आहे. देवाचे महत्त्व पटवून देणाऱ्यांना द्यायच्या पगारापेक्षा देवाचे नाव नियमित घ्यायला लावणाऱ्यांना पगार जास्त द्यावयाचा. मला अधिक पगाराची जरुरी आहे, म्हणून हे काम मी करीत आहे. हा आईंचा बोध ऐकून सर्वांना अत्यंत आनंद झाला. ओम नमः शिवाय.